आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 9,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळेल। अमरावती विभागातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणं सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की बघा, राज्यातील 92 लाख म्हणजे 71,000 शेतकऱ्यांच्या यांना लाभ आता मिळालेला आहे। कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यातील, कारण की या बघा पूर्ण देशभरातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 रुपये कोटी हे जमा करण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की शेतकरी बांधवांसाठी खरंच मोठी आणि आनंदाची बातमी ही सरकारने सांगितलेली आहे। कारण की बघा, एक नव्हे तर दोन नव्हे तर इतर सर्व हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार। कारण की बघा, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये मिळणार। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार असे बघा भरपूरसे शेतकरी इथं प्रश्न विचारत होते। कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून हा हप्त्याचा वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे। कारण की बघा, पीएम किसान योजनेचा बराच काळ इथं रखडला 22वा हप्ता, तसेच अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण देखील भरपूरशा दिवसांपासून झालं नव्हतं। आता त्यामुळे शेतकरी कुटुंबांना एकाच वेळी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। आज शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अतिशय दिलासादायक ही बातमी आता सरकारने सांगितलेली आहे। कारण की बघा, सरकारने आणखी देखील महत्त्वाचं सांगितलं की सर्व शेतकरी बांधवांना एकत्र पैसे मिळणार नाही, म्हणजे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार नाही। कारण की बघा, अनेक दिवसांपासून सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी मिळणार। कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांना आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे। कारण की महाराष्ट्रातील जवळपास 92 लाख शेतकरी कुटुंबांना याच्या ठिकाणी आता लाभ मिळालेला आहे। शेतकरी बांधवांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी आणि महत्त्वाची ठरणार आहे। कारण की अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा इथं पसरल्या होत्या, नमोचा हप्ता आज येणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता उद्या येणार, या दिवशी मिळणार, त्या तारखेला मिळणार, असे भरपूरसे तुमच्या समोर इथं भरपूरशा अफवा इथं पसरलेल्या होत्या। परंतु त्या अफवांवर आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने सांगितलेला आहे। मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर थेट इथं निर्णय जाहीर करण्यात आला। खरं सांगायचं तर आज बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी लॉटरीच लागली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खरंच राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळून तब्बल 8,160 कोटी रुपयांचा निधी, बघून घ्या, 8,160 कोटी रुपयांचा निधी खरंच इथं बँकांना सरकारने देऊन टाकलेला आहे। कारण की बघा, दुपारी 12 वाजल्यापासूनच हप्त्याचं वितरण सरकारने सुरू केलं असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये थेट जमा होणार आहे। म्हणजेच बघा, 2 ते 3 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार की तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले। म्हणजे बघा, आता पीएम किसान योजनेचे पैसे व नमो शेतकरी योजनेचे पैसे, दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। मग सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची माहितीच आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता बघा, इथं सरकारकडून स्पष्टपणे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हप्त्याचं वितरण होणार नाही। सध्या आपण जर पाहायला गेलं तर फक्त इथं निवडक जिल्ह्यांमध्येच ही प्रक्रिया राबवली जात आहे। त्यामुळे सर्वात आधी तुम्ही एकदा तपासून घ्या की या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे की नाही हे नक्की चेक करून घ्या। कारण की बघा, जर तुमच्या निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्रित हे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। भरपूरशा दिवसांपासून तुमची वाट आणि जे काही प्रलंबित थांबलेले थकीत हप्ते होते ते सर्व एकसारखे तुमच्या खात्यामध्ये आता मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, भरपूरसे प्रश्न इथं शेतकरी बांधव कमेंटमध्ये विचारत होते। कारण की बघा, पीएम किसानचा हप्ता केव्हा मिळणार, अखेर या दोन्ही प्रश्नांवर आता जसं की शिक्का मोतबदल इथं सरकारने सांगितलेलं आहे। सध्याचा आता आपण जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता जसं की सरकारने सांगितलेलं आहे की मोठा आनंदाची बातमी शेतकऱ्यांना द्यायची। कारण की बघा, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न होता, मागच्या वेळी हप्ता मिळाला नाही,
आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता इतके महिने का रखडला, यामागे काही अनपेक्षित जसे की प्रशासकीय आणि शासकीय कारण होती. त्यामुळे आणि निधी वेळेवर इथं उपस्थित नव्हता, तर त्या कारणास्तव हे हप्ते थांबलेले होते. परंतु आता चिंता करण्याची, आवश्यकता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा, नमो शेतकरी योजनेचे म्हणजे तब्बल तुमच्या खात्यामध्ये पैसे आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता ते देखील म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये मिळणार. मग सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाचीच बातमी असणार आहे. कारण की बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता रखडलेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग हा अगोदरच मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती भरपूरशी इथं अफवा फरीत होत्या, कारण की भरपूरशा इथं अफवांना शेतकरी बांधव बळी पडू लागले होते. आता या खोट्या बातम्या पाहायची तुम्हाला गरजच पडणार नाही. त्यांना सगळ्यांना पूर्णविराम आता लागलेला आहे. कारण आज सरकारने स्वतः पुढे येऊन येतं जसं की संभ्रम दूर केलेला आहे. पात्र असलेल्या सर्व प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लाभ टाकण्याला सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जसं की शेतकरी वर्गांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाची माहिती अशी आहे की प्रशासकीय नियोजनामधून जसं की वितरण हे 2 टप्प्यांमध्ये केलं जाईल. पहिल्या टप्प्यातील राज्यातील 15 जिल्ह्यांची निवड सरकारने करण्यात आली आहे. या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या. कारण की बघा, सरकारने या 15 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी असणार आहे. कारण की बघा, त्यामुळे भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आता पैशाचं वाटप इथं होणार आहे. बघा शेतकरी बांधवांना, मी तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी सांगतो. बीड असणार आहे, रायगड, त्यानंतर रत्नागिरी, सोलापूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, त्यानंतर बघा सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर बघा त्याचबरोबर जालना, बीड, तर नंदुरबार, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यावर तुम्हाला चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकताच पडणार नाही. सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर पहिल्या टप्प्यातील तुमच्या खात्यामध्ये 100% निधीचं वितरण होणार आहे. त्याही व्यतिरिक्त बघा, महत्त्वाचं असणार आहे की भरपूरशा शेतकऱ्यांनी 2026 सुरू झालं. बघा, यंदाच्या साली तुम्हाला काय करायचं आहे, कारण की नवनवीन टेक्नॉलॉजी इथं वाढत आहे, नवनवीन फीचर्स इथं स्मार्टफोनमध्ये देखील येत आहे. तर आपल्या सरकार देखील आता नवनवीन स्कीम काढत आहे. कारण की बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मागील वर्षात तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर पुन्हा तुम्हाला आता तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची आवश्यकता पडू शकणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, दरवर्षी PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, त्यानंतर शेती संदर्भातील कुठली योजना असो, श्रावणबाळ गांधी योजना असो, म्हणजे बघा कुठली गव्हर्नमेंटची योजना असो, आता सरकारने कंपल्सरी सांगितलेलं आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जर का लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पैशाचं वितरण होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघायला गेलं तर KYC करणं सुद्धा सरकारने अनिवार्य केलेलं आहे. तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या PM किसान योजनेच्या अंतर्गत KYC पूर्णपणे केली नसेल तर लवकरात लवकर KYC करून ठेवा. कारण की सरकारने सांगितलेलं आहे. आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी 2025 मध्ये तर सोडा, 2026 देखील सुरू झालं, भरपूरशा माहिती देखील बघितल्या, परंतु त्यांनी अजूनपर्यंत फार्मर ID काढली नाही. तुम्ही फार्मर ID काढली की नाही काढली हे नक्की सांगायचं आहे. कारण की बघा, फार्मर ID काढली नसेल, लवकरात लवकर फार्मर ID काढून ठेवा. आणि तुमच्या बँकेच्या खात्या संदर्भातील महत्त्वपूर्ण नियम सरकारने कोणता लागू केला की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डिपॉझिट म्हणून तुम्हाला फिक्स डिपॉझिट म्हणून 500 ते 1000 रुपये ठेवावं लागणार आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे डेबिट क्रेडिट म्हणजे येणं जाणं होऊ शकणार आहे. जसं की तुमच्या बँकेमध्ये कुठली प्रॉब्लेम, कुठली तांत्रिक अडचण, कुठलंच काय तुम्हाला इथं परेशानी दिक्कत येणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.